आमदार बच्चू कडू यांची आसूड यात्रा आज नगरमध्ये पोहोचली। यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला आणि कार्यालयाला काळं फासल्याचा प्रकार घडलाय। शेतकऱ्यांना पाटपाणी देत नसल्याने आसूड मोर्चा पाटबंधारे कार्यालयावर काढण्यात आला होता। यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आपला निषेध नोंदवला। नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नितीन, सध्याची परिस्थिती नेमकी काय आंदोलनाची? दीपक, आज सकाळी आसूड यात्रेच्या निमित्तानं बच्चू कडू आणि त्याचे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी हे श्रीरामपुरात दाखल झाले होते। श्रीरामपुरातला आसूड मोर्चा संपल्यानंतर ज्यावेळी त्यांना या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या गलथानपणाचा कारभार कळाला, त्यानंतर बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरळ पाटबंधारे विभाग जे आहे श्रीरामपूरचं त्या ठिकाणी धाव घेत त्या कार्यालयाला पूर्णतः दरवाजे असतील, खिडक्या आणि त्या खुर्च्या ज्या आहेत त्या सगळ्या काळं फासलेलं आहे। नेमकं त्यावेळेस कुठलेही अधिकारी जागेवर नसल्यामुळे अधिकारी मात्र यातून बचावले या आक्रमक आंदोलनातून। मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पूर्ण परिसर दणाणून सोडला होता। यावेळी बच्चू कडू यांनी इशाराही दिलाय की जर पाटबंधारे विभाग अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांवर अन्याय करत असेल तर आज आम्ही खुर्च्यांना काळं फासले, मात्र भविष्यात अधिकाऱ्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही बच्चू कडूंनी यावेळी दिलाय। दीपक, नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।